गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळची सुरुवात लवकर झाली कारण की आज होता पौष रविवार. तुम्ही बघू शकता मी माझे सर्व कामं आवरून देवपूजा वगैरे करून रविवारची पूजा मांडण्यासाठी गेली. त्याच्यासाठी सर्वात आधी फर्श साफ वगैरे करून त्याच्यावरती रंगीत रांगोळीने स्वस्तिक काढून घेतले आणि त्याची हळदी कुंकाने पूजा करून घेतली आणि त्याला फूल वाहले. त्याच्यानंतर त्या रांगोळीवरती एक स्वच्छ पाट ठेवला आणि त्याच्यावरती स्वच्छ असं आसन टाकलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर पूजा मांडण्यासाठी एक तांब्याचं ताट घेतलं. या तांब्याच्या ताटावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. त्याच्यानंतर अशी पूजा मांडून घेतली. हा आहे सूर्य, हे चंद्र, हा कळम आणि हे मंडप. असं तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मी याची हळदी कुंकू अक्षत लावून फुलं वाहून सर्वांची पूजा करून घेतली. हे गाईच्या दुधामध्ये थोडंसं कुंकू टाकून मांडलेलं आहे. त्याच्यानंतर मी माझी सर्व पूजा दाखवते तुम्हाला कशी दिसते. सर्वात आधी गणपती सर्व देवतांची पूजा करून त्याच्यानंतर मी रविवारची पूजा केली. त्याच्यानंतर मी एका साईडनी फुलवात लावली, धूप लावली आणि देवाला तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवला. त्याच्यावरती पाणी फिरून घेतलं आणि पाणी ठेवलं. त्याच्यानंतर 12 तांदूळाचे जोड आणि आपल्या घरात पेरू, वालची शेंग, गाजर जे असेल ते देवाला अर्पण केलं प्रसाद म्हणून. त्याच्यानंतर शिवाय आज त्याच्या बाबाची टोपी घालून बघा कसा स्टाईल मारत होता. तर त्याची तब्येत थोडीशी डाऊन होती. काल त्याला ताप आला होता, त्याच्यामुळे त्याचा चेहरा उतरलेला आहे. तुम्ही बघू शकता बलूनसोबत तो कसा खेळत आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी आज नाश्त्यामध्ये बनवलेला होता पापडा. तो त्याने किचनमध्येच खाऊन एन्जॉय केला. बघा कसा सांगत आहे, छान झाला. त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन गेलो होतो शेतात. कशासाठी तर आज होते रोडगे. तुम्ही बघू शकता जगऱ्यामधले रोडगे आहे. इकडे भाजी चालू आहे, वरण भात भाजी आणि रोडगे. कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेतामधली मजा तर वेगळीच असते आणि लेकरांनी तर खूप आनंद घेतला शेतामधला. बघू शकता कसे हाय करत आहेत. तर त्याच्यानंतर तिथे बकरीचे पिल्लं पण होते. तर तुम्ही बघू शकता लेकरांनी किती आनंद घेतला. सो नंतर आम्ही जेवण केले. असा संपला आजचा दिवस.